हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगितास स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवणार आहोत. त्याच्या अगोदर आपण एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा थेरम होता तो पाहिला. त्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स कसे येतात ते पाहिले. आता आपण तसेच क्वेश्चन सोडवणार आहोत. पहिला आपला क्वेश्चन आहे, द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. काहीही वाक्य नाही आहे, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आहेत म्हणून काही म्हटलेलं नाही आहे. फक्त कसला रेशो दिला आहे, कुठल्या तरी एका साईडचा रेशो दिलेला आहे, सांगितलं एरियाचा रेशो काढून दाखव. म्हणजे आधी एरिया तर काढावा लागेल, मग तर आपल्याला रेशो काढणार आहे त्याचा. आता कसं काढणार? मग आठवा थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय होता? कुठल्या तरी एका करस्पॉन्डिंग साईडचा स्क्वेअर एवढा त्याचा एरिया असतो. मग लिहा तेच कारण आणि दाखवून द्या त्यांना. लेट ट्रायंगल ABC similar triangle PQR ratio of corresponding sides of similar triangle is 3:5. Therefore AB is to PQ is equal to 3:5. आता मी इथे दोन ट्रायंगल्स काढलेले नाही आहेत म्हणून मी फक्त ॲझ्युम करून दाखवते आहे. पण जर का मी ट्रायंगल काढले तर मी सरळसर त्यांच्या एकेका साईडची नावं देईन आणि लिहून काढीन तरीसुद्धा चालेल. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square by theorem of areas of similar triangle. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to 3 square upon 5 square. कारण मगाशी आपण AB आणि PQ त्याची एक साईड आहे आणि तिचा रेशो सांगितलेला आहे. मग तिचाच रेशो जो आहे त्याचा स्क्वेअरचा वापर करून आपण हे लिहून काढलेलं आहे. ओके, मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू, आता आपण त्याचे खरोखरचे स्क्वेअर्स लिहू. 3चा स्क्वेअर आहे 9, 5चा स्क्वेअर आहे 25. देअरफॉर द रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 9:25. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2. ते पाहण्याच्या अगोदर हे क्वेश्चन्स आपल्याला किती मार्कासाठी येतील किंवा किती मार्कांसाठी येऊ शकतील, किती मार्कांसाठी आल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे. आता फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला दिलेलं वाक्य होतं आणि त्यानुसार आपल्याला त्याचा रेशो ऑफ एरियाज दाखवायचा होता. हा जर मार्क आपल्याला 1 मार्कासाठी आला तर डायरेक्ट त्याचा रेशो काढायचा आणि रेशो लिहून काढायचं, बाकी काहीही करायचं नाही. 2 मार्कांसाठी आला तर जे मी तुम्हाला दाखवलं मग पहिला आपण तो ॲझ्युम करून दाखवायचा किंवा मी सांगितलं त्याप्रमाणे ट्रायंगल्स काढून दाखवायचे आणि मग त्या आधारे आपण तो एरिया काढून दाखवायचा. 1 मार्कासाठी आला तर नुसतं डायरेक्ट आन्सर लिहायचे. 2 मार्कांसाठी आला तर एवढं सगळं करायचं आहे. आता सेकंड क्वेश्चन किंवा आपण बघतो आहोत तो थर्ड क्वेश्चन. ह्याच्यामध्ये आपल्याला 1च मार्कासाठी हे क्वेश्चन येऊ शकतो कारण हा क्वेश्चन जो आहे तो छोटा आहे आणि त्या आधारे फक्त 1 मार्कासाठी येऊ शकतो. तो 1 मार्कासाठी म्हणजे समोर फक्त उत्तर लिहायचं, काम संपलेलं आहे. बघा सेकंड क्वेश्चन आपला कसा आहे. इफ ट्रायंगल ABC similar triangle PQR and AB is to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle PQR equal to, सॉरी हे वाचायच्या मी हे वाचलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन, आता कुठला येईल इथे, कुठला दिलेला आहे PQ स्क्वेअर, कारण PQR हा आपला ट्रायंगल आहे म्हणून आपण लिहिलं इथे PQ स्क्वेअर इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इक्वल टू 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4 अपॉन 9 किंवा आपण म्हणू 4:9 म्हणजे आपला रेशो मिळालेला आहे 4/9 किंवा 4:9.
आपल्याला भरताना असं दाखवलेला आहे इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शन, तर आपल्याला इन द फॉर्म ऑफ फ्रॅक्शनच लिहून दाखवायचा आहे. एका मार्कासाठी आहे. आता बघा इथे तुम्ही म्हणालात तर त्याप्रमाणे तुम्हाला इथे 3 फिल इन द ब्लँक्स दिसता आहेत, पण क्वेश्चनला मार्क आपल्याला किती मिळणार आहे, तर 1च मार्क मिळणार आहे. थर्ड क्वेश्चन आहे आपला, इफ triangle ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to 80, area of triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. 80 125, 80 तर कोणाचं स्क्वेअर नाही आहे, 125 पण कोणाचं स्क्वेअर नाही आहे, तर तो 225 आहे 15चा स्क्वेअर. कसं बरं हे उत्तर काढायचं, बघूया आपण कसं काढता येईल. मग आपण इथे लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ, कोणाबद्दल म्हणता आहेत, कोणाचा एरिया दिलेला आहे, ट्रायंगल PQRचा दिलेला आहे. मग लिहूया इथे एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 80 अपॉन 125, किंवा आपण म्हणूया 125 कोणाचा एरिया दाखवलेला आहे, तर तो PQRचा दाखवला आहे, म्हणून इथे आपण PQR लिहून घेतलेलं आहे. Therefore, AB upon PQ is equal to what? 80 125. मग 80 आणि 125 हे 5च्या टेबलमध्ये येतात. मग मी त्याला छोटं करून घेते, त्याचा जो आहे तो शॉर्टेस्ट फॉर्म करून घेते. मग मी म्हटलं 5 1 5, 8मधून 5 गेले 3 राहिले, मग झाले 30, 5 6 30, 5 2 10, 12मधून 10 गेले 2 राहिले, 25, 5 5 25, 16चा स्क्वेअर रूट आहे 4, 25चा स्क्वेअर रूट आहे 5 मिळाला मला. मग मी लिहिले ते AB अपॉन PQ इज इक्वल टू 4 अपॉन 5. माझा आन्सर मला मिळालेला आहे. नंबर्स असे दिसले तरी घाबरू नका, त्याचा शॉर्टेस्ट फॉर्म करा आणि तो कोणाचा तरी स्क्वेअर तुम्हाला निघेल. फक्त शॉर्टेस्ट फॉर्म करताना आपल्याला जे रूल्स आहेत टेस्टच्या आपल्या आहेत, ज्या आपण 5वीत वगैरे शिकलेलो आहोत, 5वीत 6वीत आपण पाहिलेल्या आहेत टेस्ट, तर सगळ्याचा वापर करा आणि मग प्रश्नाचं उत्तर लिहा. आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 4. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR, 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. 9 into area of triangle PQR, 16 into area of triangle LMN. मध्ये इक्वलची साईन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे का हो, असंच वाटते. बघूया कसा प्रश्न सोडवायचा आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हा क्वेश्चन आपल्याला 2 मार्कांसाठीच येऊ शकतो, कारण बरंच काही करायचं आहे. ह्याला 1 मार्क येण्याचे चान्सेस कमी आहेत. हा प्रश्न आपला 2 मार्कांसाठी आहे, म्हणजे सगळं आपल्याला त्यांना लिहून दाखवायचं आहे. बघूया कसं लिहायचं आहे आपल्याला. सोल्युशन ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR, 9 into area of triangle PQR equal to 16 into area of triangle LMN. आता काय झालं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं होतं म्हणून मी आता त्याला सरळ करून घेतलं. हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. इकडचा होता तो ह्या साईडला आला, फ्रॅक्शन तयार करून घेतलेला एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू 16 ॲज इट इज इथे राहिले, इकडचा 9 इथे आला, म्हणजे 16 अपॉन 9, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR आहे 16 आणि एरिया ऑफ ट्रायंगल LMN आहे 9. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू 16 अपॉन 9 बाय थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आपण पाहिलेलं आहे कुठलाही करस्पॉन्डिंग साईडचा आपल्याला
जर दिलेली असेल लाईन तर तिचा स्क्वेअर एवढा त्याचा एरिया असतो. मग लिहून घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर समोर लिहून घेतलं तसं उत्तर आलेलं आहे 16/9. आता QR/MN म्हणजेच मी काय केलेलं आहे, स्क्वेअर रूट काढून घेतलेला आहे. तुम्ही इथे रिझन लिहून घ्यायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट. आणि मग इथे आपण लिहून घेतलेलं आहे QR/MN. 16चा स्क्वेअर रूट आहे 4, 9चा स्क्वेअर रूट आहे 3, म्हणजे आन्सर आलेला आहे 4/3. आता QRMN पैकी आपल्याला QR दिलेला होता, MN शोधायला सांगितलेला होता. मग आता QRची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे ती टाकून घेऊया. 20/MN = 4/3. मग काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 20 × 3 = 4 × MN, म्हणजेच काय होईल 20 × 3/4 = MN. 4 1 = 4, 4 5 = 20, 5 × 3 15. देअरफॉर 15 = MN. ह्याच्या पुढे आपल्याला काही लिहायची गरज नाही, म्हणजे सेंटीमीटर मीटर काही लिहायची गरज नाही, कारण दिलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर जास्तीत जास्त तुम्ही 15 युनिट्स एवढं लिहू शकता, नाही लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. हे 4 वेळा मी तुम्हाला का सांगते आहे, ज्यावेळेला ते 4 वेळा आपण ऐकतो त्यावेळेला ते आपल्या डोक्यामध्ये राहतं आणि म्हणून ते आपण प्रत्येक वेळेला मनातल्या मनात म्हणायचं आहे. तेव्हा त्या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारच्या मिस्टेक्स करणार नाही आहोत. नाहीतर काय होईल, सेंटीमीटर मीटर दिलेलं आहे तरी आपण युनिट्स लिहू किंवा काहीच लिहिणार नाही. आणि म्हणून आपण म्हणायचं आहे प्रत्येक वेळेला की सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही आहे आणि म्हणून आपण ॲज इट इज ठेवणार आहे की जास्तीत जास्त युनिट्स लिहिणार आहोत, म्हणजे आपलं सेंटीमीटर मीटर दिलं आहे की नाही हे लक्षात येईल.